माझा आवाज येत आहे ना? हा येतोय बोल. तर माझं गाव वैजापूर तालुक्यामध्ये अमरापूर हे गाव आहे हम्म. आणि माझं पूर्ण नाव सोमनाथ मोरे असं म्हणजे सोमनाथ चांगदेव मोरे असं माझं पूर्ण नाव आहे. बरोबर. तर मग मला हेच प्रॉब्लेम आहे की सध्याला आधार कार्ड मला बनत नाही आणि दवाखान्यात जाण्यासाठी आधार कार्ड महत्वाचं आहे. कशा करताना आधार कार्ड बनत नाही? आधार कार्ड बनायला पाहिजे ना. हो ना, मग मी हे बोलतो की जर कधी आधार कार्ड नाही बनलं तर आमच्याकडून खूप पैसे घेतले जातील ना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जर गेलो आम्ही तर. बरं मला सांग, तू आधार कार्ड काढलेला का या अगोदर? नाही काढलेलं नाही, पण आम्ही प्रयत्न करत आहोत सगळे लोक मिळून. बरं मग माझे काय दाजी बोलतात? आहेत, आम्ही सगळे मिळून प्रयत्न चालू आहे आमचे. बरं मग काय बोलतात आधार केंद्रवाले? ते बोलतात की तुमच्याकडे काही प्रूफ नाही म्हणून आधार कार्ड नाही बनू शकत. बरं प्रूफ नाही का? हो असं बोलतात ते, पण आमचे आई वडील थोडेसे गरीब होते. हम्म. त्याच टायमाला असं काही बनवण्यात आलं नाही, पैसे कमी होते त्यामुळं आम्हाला पैसे नव्हते पुरत त्यावेळेला. बरं प्रॉपर तू कुठला वैजापूरचाच का? हमरापूर गाव आहे वैजापूरमध्ये. अच्छा ठीक आहे. हो. पण मला सांग, मग ते तुझ्याकडे काय काय डॉक्युमेंट अवेलेबल आहेत आता सध्या? सध्याला आपलं बरेचसे डॉक्युमेंट नाही आहेत ना सध्याला. माझ्याकडं आपल्या शाळेमध्ये मी गेलो नाही, तर मग दाखला काही नाही माझा आणि जन्मतारीख बी आई वडिलांना माहिती नव्हती. आता पप्पा तर नाही सध्याला, मम्मी आहे. बरं ठीक आहे मित्रा, हे हो. आमचं रोजचंच काम असते. मी तुला एक आता सांगतोय, आधार केंद्रावरचा नंबर आहे का तुझ्या? नाही म्हणजे नाही आम्ही ना? सध्याला माझ्याकडे नाही आहे, पण आमचे दाजी आहेत त्यांच्याकडे असू शकतो. बरं मी काय बोलतोय, कुठल्या पण हो. आधार केंद्रामध्ये जा. हो. त्यांना बोलायचं माझे जे डॉक्युमेंट आहेत ते पूर्ण हरवलेले आहेत. मी हो. या गावचा पूर्ण रहिवासी आहे. तुझ्या आई वडिलांचं तर आधार कार्ड असेल ना? हो आहे ना. त्यावरून तुझं निघू शकतोय आणि त्यामध्ये काही एवढं शाळेचा दाखला नसला का आधार कार्डच निघत नाही असं काही होत नाही. त्यामध्ये कसं माहिती आहे का, ते 200 जर घेतील, 200 मध्ये ते तुझं पूर्ण फॉर्म भरतील. हो. आणि त्यामध्ये तुझं आधार कार्ड निघून जाईल. त्या काही हो. आधार कार्ड बोललं त्या काही इतकं डॉक्युमेंट लागत नसतात. हो. पण आम्ही प्रयत्न केले तर काही ठिकाणी आम्हाला बोलण्यात आलं की होऊ शकत नाही, आता या या टायमात तर होऊ शकत नाही असं बोलण्यात आलं. त्यामुळे म्हणलं आपले उपाय निघू शकतो. काय नाही, हे मित्र आमचं रोजचंच काम असतं. ज्याप्रमाणे आम्ही सोशल मीडियावरती काम करतो ना, तसं ऑफलाईनला हो. पण आम्ही काम करतोय. हो. मी काय बघितलं बोलतोय, मी आपल्या टायगर ग्रुपमध्ये मी खूप मला तर खूप बरं वाटतं की अजून बी असे माणसं आहेत जे आपल्यासाठी इतकं काही करतायत म्हणून. बरं ठीक आहे. मी काय बोलतोय, आधार हो. केंद्रामध्ये कधी जाणार आहे तू? मी आता माझे दाजी आहेत त्यांना विचारावं लागेल की ते कधी बोलतात जाण्यासाठी. बरं ठीक आहे. कधी जाणार असशील तर मला WhatsAppला मेसेज कर. हाच माझा WhatsApp नंबर आहे आणि जे आधार हो. केंद्रवाले मेन आहेत, हो. त्यांच्यासोबत मी बोलून तुझं आधार कार्ड बनवायला लावतो हां. ओके. बरं दुसरा काही विषय नाही ना यामध्ये? नाही, नाही. माझं आधार कार्ड बनलं ना, तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला दवाखान्यात इलाज होईल माझ्या डोळ्यांचा. बरं. आता तुमची वय किती आहे दादा? माझी वय आता सध्याला 20च्या वर निघली असेल. काहीतरी 21च्या आसपास वय असेल माझी. 21 ची वय का? बरं मग हो. निघू शकते. ते काय डॉक्युमेंट काय काय मागतात? काय बोलतात तुम्हाला? ते बरेचसे काहीतरी बोलले आपल्याला एवढ्या तर माहीत नाही. आता मी शिकलेलोच नाही सध्याला. शिक्षण नाही आपलं. त्यामुळे मला एवढं काही माहीत नाही. पण ते बोलले की जन्मतारीख आणा वगैरे असं काहीतरी बोललं वाटतं. ते काय माहिती असते का? त्याला पण हो. डोके लावायला लागते. ते असतात ना येड्यात काढण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला बोलतील 2 फोटो, जन्मतारीख, शाळा सुटण्याचा दाखला वगैरे, वगैरे असं बोलले असतील. हो. रेशन कार्ड झेरॉक्स. ते काय नाही. त्यांना बोलायचं डॉक्युमेंट हरवले आणि जन्मतारीख तुमच्या लक्षात असेल ती द्यायची ना त्यांना. सध्याला आता मला तर नाही माहीत, पण जी तुमच्या मम्मीला विचारावं लागेल. शाळेमध्ये असेल ना तुम्हाला काहीतरी आईला नाही ना. भेटलेलं अंगणवाडीमधून काही? नाही ना, भेटला नाही. त्यावेळेला अशिक्षित असल्यामुळे आमच्या मम्मी पप्पाने असं काही विषय घेतला नाही डोक्यात की असं पुढं लागेल म्हणून कागदपत्र वगैरे. बरं ठीक आहे. काही हो. हरकत नाही. बघ तुमच्या घरच्यांचा विचार घे आणि कधी आधार केंद्रामध्ये जातोय तर तसं मला सांग. मग मी तिथल्या हो. साहेबांसोबत बोलून तुझं आधार कार्ड बनवायला लावतो हां. ओके. आणि पैसे वगैरे जास्त मागतील तर देऊ नको हां. हॅलो, हॅलो. हॅलो. पैसे वगैरे जास्त मागणी करतील तर देऊ नको, असं फसवणुका होत असतात. हो. मला आता पहिलं तर नाही बरं का, पण आता टायगर ग्रुपमध्ये जसं मी YouTube चॅनलमध्ये आता सबस्क्राईब केलं आहे ना,
त्याच्यापासून मला माहिती आहे की फसवणूक कशी होत आहे म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. माझं नाव विशाल गुजर आहे आणि विशाल गुजर ऑफिशियल हा माझा युट्यूब चॅनल आहे. ओके भैया, मला आधी माहित नव्हतं भैया, बरं झालं तुम्ही सांगितलं. चालेल चालेल. तसं मला हो. व्हॉट्सअपला मेसेज कर. ओके. ओके.